कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गैरव्यवहार आणि खंडणी प्रकरणी निलंबित केलेल्या संतोष पानकर आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे विविध बँक खात्यांमध्ये कोट्यावधींची रक्कम जमा झाली आहे। एवढी मोठी रक्कम कुठून आली, तसंच यात आणखी कोणी सामील आहे काय, याची सखोल चौकशी करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीचं निवेदन आज अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरजकुमार यांच्याकडे सादर करण्यात आलं। या प्रकरणी योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही डॉक्टर बी धीरजकुमार यांनी यावेळी दिली। पोलीस अधीक्षक कार्यालयातील संतोष पानकर या कर्मचाऱ्याला पोलीस कर्मचाऱ्यांची आर्थिक लूट आणि खंडणी प्रकरणी निलंबित करण्यात आलंय। संतोष पानकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असणाऱ्या 60 ठिकाणच्या बँक खात्यांमध्ये कोट्यावधी रुपयांची रक्कम जमा झाल्याचा प्रकार उघडकीला आलाय। एवढी मोठी रक्कम कोणाची आहे आणि हे पैसे कुठून आले, याबाबतची चौकशी करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं उपनेते संजय पवार आणि सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्यासह शिष्टमंडळानं केली आहे। या मागणीचं निवेदन आज अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरजकुमार यांना देण्यात आलं। याबाबत ईडी मार्फत ही चौकशी करावी आणि संतोष पानकर यानं केलेल्या आर्थिक गैरव्यवहारात आणखी कोणी सामील आहेत का, याचीही चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या कोट्यावधींच्या आर्थिक घोटाळ्यातील आरोपींना शोधण्याऐवजी गुंतवणूकदारांना पोलिसांनी आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केल्याचा आरोप यावेळी संजय पवार यांनी केला। शाहपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, त्यांचे मेहुणे तसंच तत्कालीन पोलीस निरीक्षकांसह सध्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अंमलदार यांनी या घोटाळ्याचा पारदर्शक तपास केलेला नसल्यानं गुंतवणूकदारांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय। त्यामुळे न्यायालयानेही या संदर्भात नाराजी व्यक्त केल्याचं संजय पवार यांनी सांगितलं। या घोटाळ्याच्या प्रकरणात कोल्हापुरातील शिवाजी पार्क मधील एक प्रशस्त हॉटेल आहे। पोलीस दलाला बदनाम करणाऱ्या या सर्व प्रकाराचा सखोल तपास करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। की संतोष पानकर बरोबर कुणी व्यवहार केले, कुणाचे व्यवहार झाले, ह्या सगळ्या गोष्टीचा नक्की पर्दाफाश पडेल, बुरका फाडून जाईल। आणि म्हणून आम्ही आज संबंधित ॲडिशनल एसपी साहेब धीरजकुमार साहेबांना विनंती केल्या, ह्या संतोष पानकर त्याची असलेल्या 7 अकाउंटवरची सगळ्या पैशाची चौकशी करा आणि संबंधित जर दोषी असतील तर त्याच्या कठोर कारवाई करा। याबाबत योग्य ती कार्यवाही सुरू असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरजकुमार यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाला सांगितलं। यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, मंजित माने, अवधूत साळोके, संतोष रेडेकर, दिलीप देसाई, दिनेश साळोके, चंदू भोसले, सुमित मेळवंकी, इंजमाम मुल्ला, संजय जाधव, स्मिता सावंत, पूनम फडतरे, पप्पू कोंडेकर, अनिकेत घोटणे, अभिजित बुकशेट, प्रवीण पालव, सुधीर चिले, राहुल माळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।